सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे 37 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शेवटी अर्जुनराव नाही हो म्हणत म्हणत सासरवाडीमध्ये राहिले, कारण यावेळी त्यांच्या सासरवाडीतील लोकांनी वेगळीच स्ट्रॅटेजी वापरली होती. नेहमीप्रमाणे मयुरी अलिप्त होती आणि अर्जुनरावांना आणि त्यांच्या सासरवाडीला संभाषणाची संधी तिनं दिली होती. मग सासरवाडीनेच थोडासा कमीपणा घेत जावयांना विनंती केली आणि हक्क दाखवला आणि मग स्वारी तिथं राहायला तयार झाली होती. आणि आता समोरचा जर असा नमता घेत असेल तर अर्जुनरावांचा नाईलाज होणारच ना. तरीही सकाळी नीतूचा बर्थडे होता आणि तिकडे जाण्यासाठी ते घाई करत होते. त्यात लेकीला अशी ती कधीतरी येणार आणि न जेवताच कशी पाठवायची असं आईला वाटलं. मग मटण आणलं, पण ते शिजेपर्यंत अर्जुनरावांना दम नव्हता. अर्जुनराव मयुरीला खूप बोलले, तुलाच यायचं नाही आणि तुझा पाय निघत नाही, राहा इथे, मी निघालो असं म्हणाले. आणि मग कपिलने एक छान युक्ती काढली आणि दोघांचं फोटोशूट केलं आणि एक छान पोस्ट वेडिंगचा व्हिडिओ बनवला आणि त्याला दाखवला. आणि अर्जुनरावांना खूपच ग्रेट फिलिंग यायला लागली. ते सगळं इतकं आवडलं की स्वारी आता तिथून निघायचं नाव घेईना. तोपर्यंत मटणसुद्धा शिजलं आणि आईने दोघांना जेवायला वाढलं. आणि आता अर्जुनराव म्हणाले, मयू बघ ना, किती सुंदर व्हिडिओ आलेत ग आपले, एकदम हिरो हिरोईनसारखे दिसतोय आपण, आणि स्लो मोशनमध्ये तू गोल गोल फिरताना खूप छान दिसतेस. आणि झालं, बायको रुसली आणि गाडीत जाऊन बसली. आणि आता कसं करायचं हे अर्जुनरावांना कळेना. आणि तो तसाच वाढलेल्या ताटावर हात पकडून बसला. आणि मयुरीची आई गेली आणि तिला म्हणाली, मयुरी अगं तो बसलाय ना जेवायला, मग चल की तू पण 4 घास खाऊन घे. आणि मयुरी म्हणाली, मला नाही खायचं, खाऊ दे त्यांनाच, मला आता घाई झाली आहे, माझ्या घरी जायची. आणि त्यांना म्हणावं, तुम्ही पण लवकर आवरा, नाहीतर बर्थडे मिस होईल. आणि आई तू मध्ये मध्ये बोलू नकोस, तू जा इथून. आणि आता बाबा समजवायला गेले तरीही मयुरी आली नाही आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याला आमच्यामध्ये तुम्ही बोललेलं चालत नाही, कुणीही मध्ये बोलायचं नाही. आणि अर्जुनराव मनातच एक शिवी घालत म्हणाले, हिच्या आईचं हिच्या नेमकी खिंडीत गाठून दिंडी काढत असते माझी. आता मलाच गेलं पाहिजे, नाहीतर ही एका जागेवर रोवून बसली की अजिबात हालायची नाही. मग ताटावरनं उठून तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, मयू चल ना जेवायला. आणि तिने नाक फुगवून दुसरीकडे पाहिलं. आणि अर्जुनराव म्हणाले, हे बघ, तू नाही जेवायला आलीस ना तर मी पण जेवणार नाही. आणि मग ती लगेच म्हणाली, नका ना खाऊ, माझं काय जातंय. आणि तुम्हाला घाई झाली ना, आता खायचं नव्हतं का तुम्हाला जेवण, बर्थडेला जायचं आहे ना, मग चला की आता, होतोय ना उशीर. आणि अर्जुनराव म्हणाले, अगो शिजलेल्या अन्नाला पाठ दाखवून कसं जायचं, असं आत्ताच आई म्हणाल्या, चल ना ए बायको चल ना, असं म्हणून तो तिला चिमटे घ्यायला लागला. आणि ती त्याचा हात झटकत म्हणाली, अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर बघाच. आणि अर्जुनराव म्हणाले, माहेरात आहे म्हणून धमक्या देतेस काय, नाहीतर बघाच म्हणजे, नखरे करू नकोस, उतर खाली. आणि मयुरी चिडून म्हणाली, आता तर उतरणारच नाही. आणि अर्जुनराव थोडा दम टाकत म्हणाले, मयू तू गरोदर आहेस ग, नाही तर तुला ना आत्ता हिसका दाखवला असता मी. अगं त्या बाळासाठी तरी खा, चल ना. आणि ती म्हणाली, बाळाचीच काळजी आहे हो ना, म्हणून आलात ना, माझी कुठे काळजी आहे तुम्हाला, मागाशी कसे बोललात, म्हणे मलाच राहायचं आहे इथं आणि माझा पाय निघत नाही. मग बघा आता आले ना मी तुमच्या आधी गाडीत बसायला, मग चला की. आणि अर्जुनराव म्हणाले, बहुतेक तुला आता इथून मला उपाशी मारून न्यायची हौस आली आहे. पण मयू जावई आहे मी इथला, काहीतरी माझी अब्रू ठेव की शिल्लक, मला तुला ओरडता पण येत नाही. आणि तू असलीच आहेस, किती स्लो पॉइझनसारखी वागतेस ग. लोकांना वाटतं की बायको किती आज्ञाधारक आहे, लगेच गाडीत येऊन बसली,
पण कधी आई घरात येऊन बसली तर मोक्याच्या टायमाला. हे जर कालच केलं असतं तर कशाला राहिलं असतं मी तरी. आणि इतक्यात त्या कपिल दोघांमध्ये न पडता हळूच आशूला म्हणाला, ए आशू, तुझ्या आईबाबांचं भांडव सोडव ना. आणि असंच भांडत असतात का रे ते सतत घरी पण. आणि आता लहान मुलं सगळं खरं खरं बोलतात. आणि आशू म्हणाला, हो मामा, हे सारखे भांडत असतात दोघं. आणि आता मी त्यांच्यामध्ये गेलो ना तर मलाच ओरडतील. त्यांचं असलंच सुरू आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, लगेच नीट होतात. आणि आता अर्जुनराव म्हणाले, ठीक आहे, आता तुझ्या माहेराला ढुंकून पण बघणार नाही. माझा अपमान करतेस का इथं आणून? आता चल घरी तुला दाखवतो इंगा, असं म्हणून गाडीत बसला. आणि आता मयुरी घाबरली आणि खाली उतरली आणि गुपचूप घरात गेली. मग तो सुद्धा तिच्या मागे मागे आला. दोघेही वाढलेल्या ताटावर जेवायला बसले आणि आता दोघेही गप्प होते. आईसुद्धा गप्प होती. आणि मग आई म्हणाली, कपिल, तू सुद्धा अर्जुनसोबत जेवायला बस. पण कपिलने त्याची प्लेट उचलली आणि बाजूला जाऊन बसला. आणि अर्जुनराव म्हणाले, याला काय मी चावत होतो की याच्या ताटातलं खात होतो? दोघे बहीण भाऊ तसलेच आहेत, उलट्या खोपडीचे. आणि मयुरी म्हणाली, आशू, तू सुद्धा जेवायला ये. मग तो आला आणि नेहमीप्रमाणे बाबांच्या ताटात बसायला गेला. आणि कपिलची बायको म्हणाली, आशू, अर्जुन दादांना खाऊ दे, मी तुला दुसरी प्लेट देते ना. मग तो वेगळाच जेवायला बसला आणि म्हणाला, मामी, मला ना कट द्या. आणि अर्जुनराव म्हणाले, आशू, जास्त कट खाऊ नकोस, नाहीतर पुढे नाकाला आणि पाठीमागे धार लागेल. आणि आशू बढाया मारत म्हणाला, बाबा, मला काही होत नाही, मला कट वाढा मामी. मग अर्जुनराव परत म्हणाले, परत जर पोटात कळ मारली तर गाडी थांबवणार नाही, लक्षात ठेव. आणि वात्रट आशू हसून म्हणाला, मग मी गाडीतच करणार बाबा, आणि गाडी धुवायचा त्रास तुम्हालाच होणार. तसे सगळे हसले. आणि मयुरी त्याला म्हणाली, गप्प बस आणि खा पटकन. बघावं तेव्हा वात्रटपणा सुरू असतो. जरा म्हणून वेळ काळाचं बंधन नाही पाळायचं. घरीही तसं आणि बाहेरही तसंच, असं म्हणून तिनं अर्जुनकडे तिरका कटाक्ष टाकला. आणि अर्जुनराव तिच्या आईला उद्देशून म्हणाले, आई, मी काय म्हणतो, माणसानं सरळ सरळ बोलावं नाही का? असं घालून पाडून बोलू नये, ते खूप वाईट असतं. सरळ सरळ बोलल्यावर कसं भावना पोहोचतात की नाही. आणि आई म्हणाली, आता गप्प बसा दोघेही आणि खा बरं, आणि तुमच्या घरी जा आणि काय असेल ते बघा. आणि मयुरी, तू बोलला असेल थोडंसं, तो इतकं काय मनाला लावून घेतेस? अर्जुनराव म्हणाले, आई, तुमच्या देखतच सगळं घडतंय म्हणून बरं. अहो, हे हिचं नेहमीचंच असतं, आणि तुम्हाला उगीच वाटतं की मीच तुमच्या मुलीला त्रास देतो. आणि तिचे बाबा म्हणाले, नाही नाही, आम्हाला काही वाटत नाही तुझ्याविषयी, आता जेव पटकन, म्हणजे नंतर ड्रायव्हिंग करताना घाई होणार नाही आणि बर्थडेला सुद्धा वेळेत जाता येईल. पण आता मयुरी जेवणाला हात लावत नव्हती, म्हणून अर्जुनराव सुद्धा हात लावत नव्हते. आणि हे तिला माहीत होतं की तो का खात नाही. तिनं खाल्ल्याशिवाय तो सुरुवात करणारच नव्हता. आई म्हणाली, जेवण थंड झालं. आणि अर्जुनराव म्हणाले, पण आई, बायको गरम आहे की, मग जेवण थंड चालेल. आणि मग तिनं पहिला घास मोडला आणि त्यानंही लगेच पहिला घास मोडला. आणि ती खायला लागली. मग अर्जुनरावांनी भाजीत लिंबू पिळलं आणि त्यातला रस बघून म्हणाले, आई, लिंबू खूपच रसदार आहेत हो तुमची, कुठून आणली? असं म्हणून तिच्याकडे पाहिलं. आणि आता तिला थोडंसं हसायलाच आलं. आणि मनात म्हणाली, झाला वात्रटपणा सुरू. आणि आई म्हणाली, अरे, परसबागेतल्या झाडाचं आहे. आणि अर्जुनराव तिच्याकडे बघून म्हणाले, हो का? मला नव्हतं माहीत की तुमची लिंबंसुद्धा इतकी रसदार आहेत. आणि आशू काळजाचा तुकडा हातात घेऊन म्हणाला, बाबा, या काळजाचं काय काम असतं हो? आणि अर्जुनराव मयुरीकडे बघत म्हणाले, त्या काळजाचं काम असतं एखाद्याला जीव लावणं, आणि का जीव लावला म्हणून शिव्या खाणं, जसं सध्या माझी अवस्था आहे. तसे आता तिची आई थोडी हसली आणि मयुरीसुद्धा गालात लपून छपून हसायला लागली. बायकोची समजूत काढायची ही हटकेच पद्धत होती अर्जुनरावांची. नुसते विनोदी पंच मारून तिला हसवायची आणि बायको हसली की मग फसली. मग जेवण झालं आणि तिला स्वीट खाण्याची इच्छा झाली. आणि ती म्हणाली, आई, स्वीट आहे का गं? आणि अर्जुनराव जनाची नाही आणि मनाची सुद्धा नाही, कसलीच लाज न बाळगता म्हणाले,
मी स्वीट दिलं तर चालेल का? तशी ती हसायला लागली आणि नालायक कुठले असं म्हणून आतल्या रूममध्ये निघून गेली. आणि मग निघताना आई म्हणाली, मयुरी अगं कशाला त्याला रागाला घालवतेस आणि सोड बरं रुसवा, पुन्हा बाई माझ्या जीवाला घोर लागतो. आणि तुम्ही दोघं असेच सारखे भांडत असता की काय, आणि तुमच्या घरी असंच चालतं की काय, म्हणून मला काळजी वाटते. आणि मयुरी म्हणाली, अगं अजिबात काळजी करू नकोस, इथे आहे म्हणून मला इतकं तरी रुसता आलं, घरी मला कसलंच रुसू देत नाहीत ते. आई हसली आणि म्हणाली, मग ठीक आहे. मग आता सगळ्यांचा निरोप घेऊन ते तिघेही निघाले आणि ती गप्पच होती. तिचं रुसणं कंटिन्यू करून गाडीत बसली. आणि मग तिला गप्प बसू देतील का अर्जुनराव? ते म्हणाले, ए मयू, लिंब का आणली नाहीत गं? किती रसदार होती, अगदी तुझ्यासारखी. आणि आता सरळ सरळ बायकोवर शेरेबाजी करायला त्यांनी सुरुवात केली. तरीही ती गप्पच होती. मग तो म्हणाला, आणि काय गं, यावेळी तुझी आई असं नाही म्हणाली की तुला घेऊन येते, डोहाळे जेवणाला आणते? काही नाही, बहुतेक आता तुझ्या आईला तुझी काळजी वाटतच नाही. आणि ती म्हणाली, कशाला वाटेल, पहिल्यांदा काळजी केली पण झाला का काही उपयोग? आणि आता तिला खात्री झाली आहे की मी आणि माझं बाळ आपल्या घरी सुखरू असू. आणि अर्जुनराव म्हणाले, हो ना, पण लेकीची इतकी काळजी घेणारा जावई दिसत नाही त्यांना. माझं कौतुक नसतंच त्यांना, जेव्हा बघाव तेव्हा फक्त लेकीचंच कौतुक असतं. कधीतरी जावयाचं कौतुक करावं की सासरवाडीनं. आणि आता तिला पुन्हा राग आला आणि ती म्हणाली, तुमचं कौतुक नसतं तर उगीचच तुम्हाला थांबवून घेतलं का? आणि प्रत्येकाजवळ आमचा अर्जुन, आमचा जावई लाखात एक आहे असे माझे बाबा सांगत फिरतात, ते काय उगीचच का? जावई मुलीला किती छान सांभाळतो असं आई सांगत फिरते, ते नाही वाटतं तुमच्या कानावर येत? सतत बघावं तेव्हा माझ्या आईला पाण्यात बघतात. आणि असा तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. आणि आता अर्जुनरावांनी तिला गप्प करण्यासाठी आरतीच सुरू केली. गालीन टांगण वंदीन चरण, डोळ्यानं पायन रूप तुझे. तशी आता मयुरी खूप खूप हसायला लागली. मग ते असेच हसत खेळत नीतूच्या बर्थडे पार्टीत वेळेवर पोहोचले, पण सगळ्यात उशिरा पोहोचले. सगळेजण त्यांचीच वाट पाहत होते आणि मयुरीला फार कंटाळा आला होता प्रवासाचा. आणि ती सारख्या जांभई देत होती आणि तो नीतू एका जागेवर बसतच नव्हता. त्याला कुंकू लावलं, ओवाळ्याला गेल्यावर तो औक्षणाचा एक अर्धा वेळासुद्धा पूर्ण होऊ देत नव्हता आणि लगेच उठून पळायचा. लोकांच्या हातातली गिफ्ट ओढायचा आणि मला म्हणून खच्चून आरडायचा आणि पळवून न्यायचा. राहुल आणि कोमल त्यांना अडवून अडवून वैतागले, पण आता त्याच्या मनाविरुद्ध करून चालणार नव्हतं, नाहीतर इथेच त्यानं धिंगाणा घातला असता हातपाय पसरून. शेवटी कसं बसं दोघी जणींनी औक्षण केलं, केक कापला आणि त्याला गिफ्टच्या ढिगाऱ्यातच ठेवला. आणि कोमल आणि राहुल दोघे स्टेजवर उभा राहिले आणि सगळ्यांसोबत फोटो काढत होते. आणि आता अर्जुन साहेबांनी स्टेटसला त्यांचं पोस्ट वेडिंग शूटिंगचे व्हिडिओ ठेवले. आणि आता काय बोलता, सगळ्यांच्या कमेंटचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली. नाईस, मस्त, जोडी नंबर 1, एकच नंबर, आदर्श जोडपं, खतरनाक, नादच खुळा, लवली कपल, रोमॅन्टिक कपल, मेड फॉर ईच अदर कपल, अशा कमेंटचा वर्षाव झाला. रॉयल लेडीज आणि रॉयल बॉयज आता त्या दोघांची खूप मस्करी करत होते. आता मुंडावळे आणूया आणि इथेच थर्ड टाईम लग्न लावूया असं सगळे म्हणाले. आणि असं आणायचे सगळा सेटअप तयारच आहे, माणसंसुद्धा जमली आहेत. आणि अर्जुनराव काय एका पायावर तयार तिच्याशी पुन्हा लग्न करायला, कारण शादी के बाद हनीमून भी तो होता है. आणि हनीमून म्हटलं की अर्जुनराव काहीही करायला तयार होतात. आणि ती आपली लाजत होती. आणि आता मयुरीसुद्धा ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला लागली आणि किती सगळं छान वाटत होतं. त्या स्लो मोशनमधल्या दोघांच्या ॲक्शन ती वारंवार बघत होती आणि ती तिच्या रिअल लाईफ हिरोसोबत स्वप्नात हरवून गेली.